जय भीम. शनिवार दिनांक 20 जून 2026 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे सम्यक समाधी. त्याचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम उपरवट. आर्य अष्टांगिक मार्गातील सम्यक समाधी हे 8वे स्थानी असून आतापर्यंत आपण 7 अंगांचा अभ्यास केला आहे. या लेखात आपण सम्यक समाधी या मार्गाविषयी जाणून घेणार आहोत. समाधी हा विषय समजावून सांगण्यास कठीण तर आहेच, पण तो आचरणात आणण्यास त्यापेक्षाही कठीण आहे. एखादी गोष्ट पूर्णपणे समजल्याशिवाय आचरणात आणण्यात कठीण जाते. त्यामुळे सम्यक समाधी हा विषय अत्यंत सोपा पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी शब्दांचा हा खेळ तर नाही ना असे आपणास वाटेल, काही बुद्धीच्या पलीकडचे वाटेल, काहींना तर ते पटणारही नाही. परंतु जे आहे ते वास्तव आहे, त्याचा स्वीकार आपण करायला पाहिजे. सम्यक समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता आहे असे म्हणता येईल. बुद्ध म्हणतात, सम्यक समाधी ही चित्ताची सकारात्मक अवस्था आहे. ही अवस्था चांगल्या कामासाठी आणि चांगले चिंतन करण्यासाठी चित्ताची एकाग्रता विकसित करते. चित्त कुशल आणि अकुशल अशा 2 प्रकारचे असते. तथागत बुद्धांनी अखिल प्राणीमात्रांच्या हितासाठी, सुखासाठी व कल्याणासाठी सद्धम्माचा मार्ग शोधून काढला. त्याला दुःख मुक्तीचा मार्ग असे म्हणतात. मानवाच्या दुःख मुक्तीसाठी जो मार्ग सांगितला त्याला आर्य अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. हा मार्ग मानवी जीवनाला सुख, शांती आणि प्रज्ञेच्या दिशेने नेणारा व्यावहारिक मार्ग आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी ही त्यांची 8 अंगे आहेत. या 8 अंगांपैकी सम्यक समाधी हे सम्यक समाधी हे अंतिम अंग असल्यामुळे ते सर्वात महत्त्वाचे आहे. असे असले तरी इतर 7 अंगांच्या परिपूर्णतेतूनच सम्यक समाधी हे अंग विकसित होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सम्यक समाधी म्हणजे मनाची अशी एकाग्र, संतुलित आणि निर्मळ अवस्था आहे की ज्यामध्ये मन विकारांपासून मुक्त होऊन विकाररहित होते, क्रोधापासून मुक्त होऊन क्रोधरहित होते. याचाच अर्थ आपले चित्त शुद्ध होते आणि सत्याचे अर्थात सम्यक मार्गाचे दर्शन घेण्यास समर्थ बनते. आजच्या धकाधकीच्या, तणावपूर्ण आणि अस्थिरता असलेल्या जीवनात सम्यक समाधीचे महत्त्व अधिक वाढते. मनुष्य बाह्य दृष्टीने जरी सुख सुविधांनी समृद्ध दिसत असला तरी मानसिक दृष्ट्या तो अस्वस्थ आहे, चिंताग्रस्त आहे आणि असमाधानी आहे. अशा वेळी बुद्धांनी सांगितलेली सम्यक समाधी मनुष्याला चित्ताची शांती आणि मनावर नियंत्रण ठेवायला प्रेरक ठरते आणि प्रज्ञा अर्थात बुद्धीची प्रगल्भता प्रदान करते. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनाची एकाग्रता निर्माण होऊन बुद्धिमत्ता वाढते, पण इतरत्र भटकत नाही. भूतकाळातील आठवणी आणि भविष्यकाळातील विचारांना लगाम लागून चित्त नियंत्रित होते. एकदा चित्त नियंत्रित झाले की बीपी, शुगर, मायग्रेन यासारखे विकार दूर होतात. आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की सम्यक समाधीचा अर्थ आहे तरी काय? तर सम्यक समाधीचा अर्थ आपण पाहू. सम्यक म्हणजे योग्य, शुद्ध, संतुलित किंवा कल्याणकारी. समाधी म्हणजे मनाची स्थिरता, मनाची एकाग्रता आणि शांत अवस्था म्हणजे समाधी. त्यामुळे सम्यक समाधी म्हणजे योग्य प्रकारची एकाग्रता किंवा शुद्ध चित्ताची अवस्था होय. चित्त शुद्ध करणे हाच खरा धम्म आहे. केवळ मन एकाग्र करणे म्हणजे सम्यक समाधी नव्हे. जेव्हा चोर चोरी करतो तेव्हा त्याचे मन एकाग्र झालेले असते. शिकारी शिकार करताना त्याचे मन एकाग्र झालेले असते किंवा एखादा जुगार खेळताना देखील एकाग्र असतो, परंतु ती एकाग्रता कल्याणकारी नसते. म्हणून बुद्धांनी सम्यक हा शब्द वापरून नैतिकता, प्रज्ञा आणि कल्याण यावर आधारलेली एकाग्रता सांगितलेली आहे. सम्यक समाधी ही शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 भागातील समाधी विभागाचे सर्वोच्च अंग आहे. ती मनाला स्थिरता देते आणि प्रज्ञा निर्माण करण्यास आवश्यक वातावरण निर्माण करते. आर्य अष्टांगिक मार्ग शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 विभागात विभागले गेलेले आहे. पहिल्या शील या भागात 3 अंगांचा समावेश आहे. नंबर 1 सम्यक वाचा, नंबर 2 सम्यक कर्मांत, नंबर 3 सम्यक आजीविका. दुसऱ्या समाधी या शब्दात 4 सम्यक व्यायाम, 5 सम्यक स्मृती, 6 सम्यक समाधी या 3 अंगांचा समावेश आहे. आणि शेवटच्या प्रज्ञा या भागात 7 सम्यक दृष्टी आणि 8 सम्यक संकल्प या 2 अंगाचा समावेश आहे. असे 3 भाग मिळून 8 मार्ग आहेत. याला
आर्य अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. सम्यक समाधी ही स्वतंत्रपणे विकसित होत नाही. ती सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती यांच्या आधारावर विकसित होत असते. ज्या मनामध्ये नैतिकता आहे, सतत जागरूकता आहे आणि चुकीच्या प्रवृत्तींना रोखण्याचा प्रयत्न आहे, त्या मनामध्येच खरी समाधी निर्माण होऊ शकते. खरी समाधी कशी असते हे बुद्धांनी सांगितलेले आहे. पाली साहित्यामध्ये सम्यक समाधीचा संबंध चार ध्यानांशी जोडला गेलेला आहे. ध्यान म्हणजे मानवी मनाची अत्यंत शुद्ध आणि स्थिर अवस्था म्हणजे सम्यक समाधी होय. आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल की हे चार ध्यान कोणते आहे, तर त्याविषयी आपण आता बघूया. नंबर 1, पहिले ध्यान. त्या पहिल्या ध्यानात साधक म्हणजे जो साधना करतो किंवा ध्यान करतो तो कामवासना आणि अकुशल मानसिक अवस्थांपासून दूर जातो आणि त्याला आनंद, उत्साह आणि मानसिक स्थैर्याचा अनुभव येतो. नंबर 2, दुसरे ध्यान. या दुसऱ्या ध्यानात मनातील विचारांची हालचाल कमी होते, मन अधिक स्थिर होते, अंतर्मनात खूप परमशांती आणि आनंद निर्माण होतो. नंबर 3 म्हणजे तिसरे ध्यान. या तिसऱ्या ध्यानामध्ये साधकाचा आनंद अधिक सूक्ष्म होतो, समता, जागरूकता आणि संतुलन वाढते, मन शांत आणि सदैव प्रसन्न राहते. नंबर 4 म्हणजे चौथं ध्यान. ही ध्यानाची सर्वोच्च अवस्था मानली जाते. सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन पूर्ण समत्व आणि शुद्ध जागरूकता प्राप्त होते. या 4 ध्यानामुळे मन अत्यंत निर्मळ आणि शक्तिशाली बनते. अशा मनाला वास्तवाचे सत्य स्वरूप समजण्याची क्षमता प्राप्त होते. तथागत बुद्धांची विपश्यना आणि समाधीविषयी काय मत होते ते आपण बघूया. बुद्धांनी समाधीला अंतिम ध्येय मानले नाही. समाधी ही प्रज्ञा प्राप्त करण्याचे साधन आहे. म्हणूनच समाधीबरोबर विपश्यना आवश्यक आहे. विपश्यना म्हणजे वस्तू, घटना आणि अनुभव यांना त्यांच्या खऱ्या स्वरूपात पाहणे. जेव्हा मन समाधीमुळे स्थिर आणि शांत होते तेव्हा साधक शरीर आणि मन यांच्यातील संवेदनांचे निरीक्षण करू शकतो. त्यामुळे आपल्याला याचे ज्ञान होते की सर्व गोष्टी बदलणाऱ्या आहेत, अर्थात अनित्य आहेत. म्हणजेच मनुष्य बुद्धांनी सांगितलेल्या 3 लक्षणांपैकी हे सर्व अनित्य आहे. म्हणजेच अनित्यता म्हणजे अनिच्छा हा वैज्ञानिक सिद्धांत तो जाणतो. दुसरे लक्षण आहे दुःख. प्रत्येकाला काही ना काही दुःख असते. ते दुःख आपल्या पदरी कशामुळे येते याची अनेकांना कल्पना नसते. त्यामुळे अनेक जण उत्तर देतात की देवाच्या अवकृपेमुळे दुःख निर्माण होते. काही म्हणतात की पाप केल्यामुळे दुःख निर्माण होते. परंतु दुःख कशामुळे निर्माण होते याचे सत्य तोच जाणतो जो ध्यान करतो आणि तेच तथागत भगवान बुद्ध यांनी सांगितले आहे की आसक्तीमुळे दुःख निर्माण होते. तिसरे लक्षण आहे ते म्हणजे अनित्य. याचा अर्थ कोणताही स्थायी आत्मा किंवा मी अस्तित्वात नाही. सम्यक समाधीमुळे ही सत्ये केवळ बौद्धिक पातळीवर नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून समजतात. समाधी म्हणजे केवळ डोळे लावून बसणे नव्हे तर आपल्या आंतर शरीरामध्ये कोणकोणत्या संवेदना निर्माण होतात त्याविषयी अनुभव करणे. आपल्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण होतो की सामान्य नागरिकाला किंवा शालेय विद्यार्थ्यांना सम्यक समाधीची आवश्यकता आहे का? ते त्याचे उत्तर होय असे आहे. कारण सम्यक समाधीमुळे मनाची स्थिरता निर्माण होते. आपले मन खूप चंचल आहे. समाधीमुळे चित्त स्थिर होते आणि कार्यामध्ये किंवा अभ्यासामध्ये मन लागते. मनाविषयी धम्मपदामध्ये पद आहे की सब पाप सहकरण कुशलस उपसंपदा सचित पर्योदफनं एतन बुद्धानुशासन. आज आपले मन सतत भूतकाळ आणि भविष्यकाळात भटकत असते. आपल्या कामाच्या व्यापामुळे आपले मन अस्थिर झालेले आहे. आपल्या मनात वेगवेगळ्या आसक्ती निर्माण होतात. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. यामुळे आपले मन सतत चिंताग्रस्त असते. त्यामुळे आज अनेक लोक बीपी, शुगर, मायग्रेन यासारख्या विकारांनी ग्रस्त झालेले आहेत. अशा या विकारग्रस्त मनाला स्थिर करण्याचे कार्य सम्यक समाधी करीत असते. आपल्या मनाला वर्तमान काळात स्थिर करण्यासाठी सम्यक समाधीची सर्वांना आवश्यकता आहे. सम्यक समाधी चिंताग्रस्त असलेल्या मनाला चिंतामुक्त करून मनावरील ताण कमी करते. आपल्याला कधी कधी खूप राग येतो. अशा वेळी जर आपण सम्यक समाधीचा अभ्यास केला तर रागावर नियंत्रण मिळवता येते. जर आपले मन शांत असेल तर आपण योग्य तो निर्णय सहजपणे घेऊ शकतो. त्यामुळे आपापसात वाद न होता संवाद निर्माण होतो. मनावर नियंत्रण असल्यामुळे आपला स्वविश्वास वाढतो आणि सकारात्मकता निर्माण होते.
त्यामधूनच पुढे निर्वाणाची स्थिती प्राप्त होऊ शकते. म्हणून समाधीचा अभ्यास करणे फार आवश्यक आहे. समाधी शब्द जेवढा लहान आणि सोपा वाटत असला तरी तो प्रत्यक्षात आचरणात आणायला फार कठीण मार्ग आहे. त्यात तर तथागत बुद्ध यांनी सांगितलेली सम्यक समाधी त्यापेक्षाही कठीण आहे. श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे समाधी विकसित होण्यास मदत होते. त्याचबरोबर जर आपण दररोज ध्यानाचा सराव केल्याने मन अधिक स्थिर होते. समाधी एका दिवसात प्राप्त होत नाही, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे फार आवश्यक असते. सम्यक समाधीचा सराव केल्यास आपल्या मनावर किंवा शरीरावर काही परिणाम होतो का, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर आहे हो. सम्यक समाधीचा सराव केल्यास आपल्या मनावर किंवा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. सम्यक समाधीमुळे मानसिक शांतता वाढते, कामातील एकाग्रता सुधारते, नातेसंबंध अधिक दृढ होतात, नैराश्य आणि चिंतेची पातळी कमी होते, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. म्हणून सम्यक समाधी ही केवळ धार्मिक संकल्पना नसून आधुनिक जीवनासाठी अत्यंत उपयुक्त मानसिक शिस्त आहे. ती सुखी जीवन जगण्यासाठीचा एक मार्ग आहे. सम्यक समाधी आणि निर्वाण यांचा जर आपण संबंध पाहिला तर असे दिसून येते की निर्वाण म्हणजे राग, लोभ, द्वेष आणि मोह, मत्सर यांचा संपूर्ण क्षय करणे, म्हणजेच मनात हे विकार निर्माण न होऊ देणे. सम्यक समाधी मनाला इतके निर्मळ करते की ते वास्तवाचे सत्य स्वरूप पाहण्यास सक्षम बनविते. या अनुभवातून प्रज्ञा विकसित होते आणि प्रज्ञेमुळे निर्वाणाचा मार्ग खुला होतो. म्हणून सम्यक समाधी ही अत्यंत ध्येय नसले तरी निर्वाणाच्या मार्गावर अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. शेवटी असे म्हणतात येईल की आर्य अष्टांगिक मार्गातील सम्यक समाधी ही बुद्धांच्या शिकवणीचे हृदय मानले जाते. ती केवळ ध्यान किंवा एकाग्रता नसून नैतिकता, जागरूकता आणि प्रज्ञेवर आधारलेली शुद्ध मानसिक अवस्था आहे. सम्यक समाधीमुळे मन स्थिर, शांत आणि संतुलित बनते. ती व्यक्तीला तणाव, चिंता, राग आणि मोह यापासून मुक्त करून शांती प्रदान करते. सम्यक समाधीच्या साहाय्याने मनुष्य अनित्य, दुःख आणि अनंतता या सत्यांचा अनुभव घेतो. याच अनुभवातून प्रज्ञा विकसित होते आणि निर्वाणाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. आधुनिक युगात मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन आणि आध्यात्मिक उन्नती यासाठी सम्यक समाधीचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. तथागत बुद्धांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्गातील सम्यक समाधी ही मानवाला दुःखमुक्त, शांत आणि प्रज्ञावान जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारी अमूल्य देणगी आहे. बुद्धाने प्रतिपादित केलेली सम्यक समाधी ही सद्गुणांच्या प्राप्तीसाठी आहे. सर्व चित्त मलांचा नाश होऊन तृष्णेवर विजय प्राप्त करणे हेच समाधीचे ध्येय आहे. समाधी ही चित्ताची अशी अवस्था आहे ज्यात चित्त हे निर्विकार स्थितीला पोहोचते. चित्तावर कोणत्या चांगल्या वाईट गोष्टीचा किंवा भावनांचा परिणाम होत नाही. चित्ताची ही अतिशय दृढ अशी अवस्था आहे. मनुष्यरूपी सर्व दुर्गुणांचा नाश करीत असतो. अष्टांग मार्गाचे हे शेवटचे अंग मनुष्याच्या व्यक्तिमत्वाच्या टप्प्याटप्प्याने सद्गुणांची निर्मिती करत असते. उत्तम आदर्श, परिपूर्ण अशी सम्यक गोष्टीचा संचय तो करीत असतो. समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचत तो सर्व बंधनातून मुक्त होऊन आदर्श असे जीवन प्राप्त करत असतो. बुद्धाने अष्टांगिक मार्गाच्या माध्यमातून मनुष्य असे सामर्थ्य निर्माण केले की जिवंतपणे व्यक्ती या सर्व मानवी बंधनातून मुक्त होऊन निस्वार्थपणे लोककल्याणाचे कार्य करू शकतो. आपल्या हातून लोककल्याणाचे कार्य होऊन आपले देखील कल्याण हो हे मंगल कामना व्यक्त करून लेखणीला अल्पविराम देतो. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.